सकाळी 10 वाजता मराठा एकीकरण समिती निवेदन देणार आहे। मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी मात्र नाकारलेली आहे। 10 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत। परवानगी नाकारल्यानंतर जमावबंदीमुळे मराठी एकीकरण समितीच्या भूमिकेकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। आज कबूतरखाना या ठिकाणी मोर्चा निघणार होता मराठी एकीकरण समितीचा आणि त्याच पार्श्वभूमीवर बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे। मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज दादर कबूतरखाना या ठिकाणी 10 वाजता आपलं आपण माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय पोलीस उपायुक्त यांना काही मागण्यांचं निवेदन देणार आहोत। कबूतरांपासून होणारा आजार हा झाला नाही पाहिजे, त्या ठिकाणचं कबूतरखाना हटवला गेला पाहिजे आणि कोणीही हेकेखोरीपणा केला, कोणी शस्त्र दाखवायची भाषा केली, कोणी आंदोलन मोर्चाकडून प्रशासनाला किंवा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असेल तर हे होऊ दिलं नाही पाहिजे। यासाठी आपली एकजूट गरजेची आहे। तर त्यामुळे आपण देखील उपस्थित राहावं असं आवाहन, अशी विनंती मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांना करतो। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कबूतरखाना परिसरात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहिलंय की या ठिकाणी जैन समाजानं कबूतरखाना बंदच्या पार्श्वभूमीवर आता मात्र एक वेगळा पर्याय शोधून काढला असल्याचं कळतंय। तिथं असलेल्या इमारतींच्या गच्चीवर या ठिकाणी धान्याच्या पोती ज्या आहेत त्या रिकाम्या करण्यात येत आहेत। या ठिकाणी कबूतरांना खाणं घातलं जात आहे। त्याही ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काय सध्या परिस्थिती आहे? 10 वाजून जवळपास 13 मिनिटं झालेली आहेत। मराठी एकीकरण समितीच्या भूमिकेविषयी देखील काही सवाल उपस्थित होत आहेत। तिथं काही या समितीचे लोक पोहोचलेत का? काय घडतंय नेमकं? नक्कीच लाघवी, मी खरं तर तुम्ही म्हणालात तसं ह्याच परिसरामध्ये आहे। अजून तरी मराठी एकीकरण समितीची जी लोक आहेत ती पोहोचलेली नाहीत, मात्र पुढील काही मिनिटात ते इथे पोहोचतील अशी अपेक्षा आहे। काही गोवर्धन देशमुख यांच्याशी काही संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही मिनिटात आम्ही इथे पोहोचू। मात्र तुम्ही जे म्हणालात की इथे काही लोकांनी वेगळे पर्याय निवडायला सुरुवात केली, जसं की इमारतीच्या गच्चीवर कबुतरांना खाणं घालायला सुरुवात केली, तर अनेक ज्या इमारती आहेत तिथे छोट्या छोट्या तिथे असं दिसतंय की कबुतरांना खाणं घालायला सुरुवात केलेली होती। मात्र सध्या तरी पोलिसांनी त्यावर देखील कारवाई केली आणि आता सध्या अशा पद्धतीने कुठलेही खाणं घालणं जे आहे ते अलाउड नाहीये असं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता तरी इथे काही तशा पद्धतीच्या गोष्टी आता या क्षणी तरी दिसत नाहीयेत। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर या परिसरातलं जे पोलीस फौजफाटा आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच इथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात केला आहे। दंगल पथक देखील बोलवलेलं आहे। जर कबूतरखान्याचं हे जर सर्कल बघितलं तर सगळे बॅरिकेटिंग्स लावलेले आहेत। हे बॅरिकेटिंग खरं तर ज्या दिवशी ताडपत्री काढली त्याच्यानंतर जेव्हा नवीन ताडपत्री पालिकेने टाकली त्यावेळेला ही बॅरिकेटिंग केलेली आहे, ती आजही बॅरिकेटिंग मध्येच दिसत आहेत। त्याचप्रमाणे पूर्ण सर्कलला पोलिसांनी वेढा घातलेला आहे। या व्यतिरिक्त एकंदरीत जर बघितलं तर पूर्ण वातावरण जे आहे या परिसरातलं ते तणावपूर्ण पाहायला मिळतंय। त्या जे बिल्डिंग मधली लोक आहेत, आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते देखील असं सांगतात की आम्ही देखील या आंदोलनात सहभागी होऊ, कारण स्थानिकांना त्याचा खरंच त्रास होतोय। तसा डॉक्टरांनी अहवाल देखील दिलेला आहे। उच्च न्यायालयात देखील आज सुनावणी होणार आहे 3 वाजता आणि या संदर्भात उच्च न्यायालयात देखील अशा डॉक्टरांनी अशा पद्धतीचे अहवाल दिलेत। मी पुन्हा एकदा मेन्शन करते, सुजित राजन जे डॉक्टर आहेत त्यांचा अहवाल उच्च न्यायालयात दाखल झालेला होता, त्यांनी दाखल केलेला होता आणि या सुजित राजनने आपल्याला मेलद्वारे आपण जे विचारलेले प्रश्न होते की हे क्युअर होऊ शकतं का किंवा कशा पद्धतीने हे तुम्ही ऑब्झर्विंग केलं होतं, कधीपासून तुम्ही हे ऑब्झर्व करताय, अशा पद्धतीचं आपण त्यांना प्रश्न विचारलेले होते। सुजित राजन हे मुंबईतले 1 नंबरचे लंग स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, जे भाटिया हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटल इथे काम करतात, प्रॅक्टिस करतात। तर ह्या डॉक्टरांनी देखील आपल्याला सांगितलं की हे आम्ही खूप आधीपासून ऑब्झर्व करत होतो। त्या परिसरात जे राहणारे लोक आहेत त्यांना अशा पद्धतीचा त्रास होत होता, दमा होत होता आणि अस्थमा लागलेला पाहायला मिळाला होता। यामुळे फायब्रोसिस देखील होतात आणि हे फायब्रोसिस लंग्सचे झालेले फायब्रोसिस कधीच बरे होत नाहीत। लंग्स ट्रान्सप्लांट पण होत नाही, फार कमी वेळेला लंग्स ट्रान्सप्लांट ही पद्धत जी आहे ती लागू पडते।
हे सगळं सांगितलेलं असतानाच आपण बघतोय की एकंदरीतच आत्ता मी आहे त्या परिसरात पूर्ण कबुतरांच्या जे कबूतरखाना आहे त्या परिसराला पूर्ण छावणीचं रूप आलेलं पाहायला मिळत आहे. पोलीस आहेत. ह्या सगळ्यामध्ये आज पुन्हा एकदा डॉक्टर समिती जी आहे ती गठीत करण्यात येणार आहे आणि या समिती जेव्हा गठीत होणार आहे तेव्हा पुन्हा एकदा सुजित राजन आपली भूमिका मांडणार आहेत का, पुन्हा एकदा ते अहवाल सादर करणार आहेत का, या समितीमध्ये स्वतः सुजित राजन असणार आहेत का, हे सगळं बघणं एक महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सुजित राजन यांच्याच बरोबर जे हॉस्पिटल मधले डॉक्टर भानुशाली किंवा KM हॉस्पिटल मधल्या पल्लवी साफळे ज्या त्यावेळेला डीन होत्या, या सगळ्या जणांनी अशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे. त्यामुळे डॉक्टर सांगतायत हे काही खोटं नाहीये. त्यामुळे डॉक्टरच्या सूचना तुम्ही पालन करायला पाहिजे. कोर्टाचा अवमान तुम्ही केला नाही पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं आता मात्र सगळ्यांच्याच नजरा या कबूतरखाना परिसरात. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.